हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज छान असा बाहेर रिमझिम पाऊस पडतोय आणि हा माझा व्ह्यू गॅलरीतला आहे. बाहेर खूप छान वाटतंय, वातावरण खूप छान झालंय. आज सॅटर्डे असल्यामुळे मी क्लिनिंग काढलेलं. दर सॅटर्डेला मी क्लिनिंग करते आणि आज सॅटर्डेला सगळी मुलं घरी आहेत, म्हणजे तिघांनाही सुट्टी आहे. त्याच्यामुळे मी आज स्वयंपाकाव्यतिरिक्त काहीतरी वेगळं करते मुलांना खायला. रोज चपाती भाजी खाऊन मुलं खूप कंटाळलेले असतात. त्याच्यामध्ये सॅटर्डेला किंवा संडेला मी वेगळं काहीतरी बनवते की जेणेकरून त्यांना रोजच्या जेवणाचा कंटाळा येऊ नये आणि पुन्हा सोमवारपासून मंडेला चपाती भाजी खायचा पण कंटाळा येऊ नये. आणि खूप आवडीने चपाती भाजी पण खातात मुलं, कारण त्यांना कंटाळलेलं असं आपण जर रोज रोज एक एकच बनवलं की कंटाळून जातात. मग त्याच्यामुळे त्यांना असं काहीतरी वेगवेगळं बनवून दिलं पाहिजे की जेणेकरून त्यांना त्या गोष्टीचा कंटाळा आला नाही पाहिजे. मग त्याच्यामुळे मी आज असं ठरवलं की मी आप्पे बनवणार आहे आणि हे आप्पे मी इडलीच्या पिठाचे बनवते, मिक्स डाळीचे नाही. माझ्याकडे हे भांडं आप्पे पात्र आहे, ते बिडाचे आणि सिंपल असे चटणी बनवते. जास्त काही घालत नाही, मिरची, लसूण, जिरं आणि कोथिंबीर हे पूर्ण बारीक करून घेते. आणि पुन्हा तेलामध्ये भाजून तिथे मी शेंगदाण्याची चटणी बनवते. शेंगदाणा, ताक किंवा दही आणि थोडं पाणी हे मिक्स करून मी पूर्ण बारीक पेस्ट केली आहे आणि ते पाणी थोडं पाणी घालून ते इक्वल करून घ्यायचं आहे आणि आपली झटपट चटणी तयार. आणि मुलांना पण त्याच्यामध्ये काय घातलं ते समजत नाही. मी जास्त काही त्याच्यामध्ये घालत नाही आणि दिसताना पण त्याच्यामध्ये काहीच दिसत नाही, फक्त लिक्विड दिसतं फॉर्ममध्ये. त्याच्यामुळे मुलं हे नको ते नको असं काही म्हणत नाही. चवीप्रमाणे मीठ. तर आपली झटपट चटणी तयार झाली आहे आणि आपले आप्पे पण तयार झाले असतील पलीकडं. बघूया तयार झाले का. छान झालेत, चांगले फुगलेत पण आणि आप्पे खरंच छान होतात. मुलांना इडलीपेक्षा पण आप्पे खूप आवडतात. त्याची टेस्ट पण थोडी वेगळी, सेम पीठ असतं पण कसं टेस्ट चेंज होते माहिती नाही, पण छान होतं. बघूया, मी सांगितलं नाही मुलांना मी काय बनवते ते. बघूया कसं काय रिॲक्शन देतं बघून. छोट्यांचं एवढं नसतंय पण मोठा मुलगा रिॲक्शन देतो की असं झाले मम्मा, तसं झालं मम्मा, छान बनवले किंवा नाही बनवलं तो लगेच सांगतो. तुमच्या पण घरात असंच होत असेल ना. बघूया, मी आता ताट लावते, काय म्हणतोय बघूया. असं कोणाकोणाच्या घरी होतं की सॅटर्डे असला किंवा संडे असला, मुलं जर घरी असले तर काम उरकत नाही, दिवस कामामध्ये जातो. बऱ्यापैकी संडेला तर तसंच होतं, म्हणजे माझं तरी होतं, बाकीच्यांचं नाही माहिती, पण होतं. मी उरकायचा खूप प्रयत्न करते पण अख्खा दिवस माझा कामात जातो. मग त्याच्यामुळे मी होता येईल तेवढं सॅटर्डेलाच माझं मुलांची कपडे वगैरे काय असतील, स्कूलचे युनिफॉर्म वगैरे हे सगळं क्लिनिंग करून टाकते, कारण संडेला होता येईल. तर आपले आप्पे तयार आहेत. चला आपण बघूयात आता कसे होतात. छान फुगलेत आप्पे. बघूया मुलं बघून किती खुश होतात. चला आपण घेऊन बघू काय रिॲक्शन देतोय. बघून तर आनंद झालाय. छान आतमधून पण फुललेत, गरम आहेत त्याच्यामुळं छान झालंय. लक्ष नाही आहे पण आपण चला, नवनवीन व्हिडिओसाठी मला लाईक करा, शेअर करा. पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये भेटू.